राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. शरद भोंगशे राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी कालच म्हटलं की उद्यापासून मी काही क्रांतिकारकांबद्दल सांगणार आहे, जे क्रांतिकारांची नावही आम्हाला माहीत नाहीत. आमच्या इतिहासामध्ये कधी नावच नाहीत. गांधी नेहरू पलीकडे आम्हाला कोणी माहितीच नाही, काही कोणी माहिती नाही. म्हणून ह्यांना ही सलामी आहे. यांची नावं कधी ना कधीतरी कोणीतरी त्याचा जयघोष करायला पाहिजे, त्यांचं ऋण मान्य केलं पाहिजे. 15 नोव्हेंबर 1875 ते 9 जून 1900 बिरसा मुंडा. ऐकलेत नाव? नाही ना? माहिती आहे मला. झारखंडमधील मुंडा या आदिवासी जमातीत जन्मलेल्या बिरसा मुंडा यांना शाळेत प्रवेश घेताना मिशनऱ्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला भाग पाडलं. त्यानंतर एका वैष्णव साधूच्या संपर्कात आल्यानंतर त्याने रामायण आणि महाभारताचा तसेच हिंदू धर्माच्या तत्वांचा अभ्यास केला आणि हिंदू धर्मात घर वापसी केली. ब्रिटिशांच्या घशात जाणाऱ्या आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना आदिवासी प्रेमानं धरती अब्बा असं म्हणत असत. 3 मार्च 1900 रोजी त्याच्या सैन्यासह जंगलात निद्राधीन असताना ब्रिटिशांनी त्यांना त्यांच्यासह 460 आदिवासी साथीदारांसह अटक करून रांची येथील तुरुंगामध्ये डांबलं आणि तिथंच त्यांचा कॉलरानं मृत्यू झाला. पण अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं कार्य विलक्षण आहे, विलक्षण. दुसरे वासुदेव बळवंत फडके. 4 नोव्हेंबर 1845 ते 17 फेब्रुवारी 1883. 1876 ते 1877 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिशांची अनास्था आणि बेदरकार वृत्ती यामुळे त्यांना आलेली चीड तसेच भराभर पावले उचलण्यासाठी ब्रिटिशांना प्रवृत्त करण्याचे फारसे प्रयत्न न करणाऱ्या स्थानिक नेतृत्वाबद्दलही त्यांचा भ्रमनिरास झाला. या मनस्थितीमध्ये असताना त्यांच्या शिरढोण या गावी मृत्यूशयीवर असलेल्या आईला भेटायची परवानगी नाकारणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा आदेश धुडकावून ते गावी गेले. तोवर आईचा मृत्यू झाल्याची त्यांना भेट होऊ शकली नाही. अशा प्रकारे सनदशीर मार्गावरील विश्वास पुरता उडाल्यानंतर त्यांनी आपली गुप्त क्रांतिकारी गट तयार केला. या क्रांतिकारी गटातील प्रत्येकाला गुप्ततेची आणि मातृभूमीच्या चरणी आपलं सर्व काही समर्पित करून टाकण्याची शपथ देण्यात आली. बाळ गंगाधर टिळक माहीत नसेल बऱ्याच लोकांना. बाळ गंगाधर टिळक या वासुदेव बळवंत फडक्यांच्या क्रांतिकारी गटामध्ये सामील होत असत. छत्रपती शिवाजी महाराज हे या गटाचं दैवत. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना वासुदेव बळवंत फडके गुरुस्थानी मानत होते व त्यांनी लवकरच रामोशी, कोळी, धनगर अशा 18 पगड जातीतील तरुणांना एकत्र आणून फडक्यांनी आपलं मोठं दल उभं केलं. आपल्या कार्यासाठी पैसे उभे करण्याच्या हेतूने दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी श्रीमंत पेढ्यांवर धाडी टाकून 1.5 लाख रुपयांचा निधी गोळा केला. कोकणातून अशी लूट घेऊन परत येताना त्यांची मेजर डॅनियलच्या ब्रिटिश तुकडीशी चकमक झाली. फडक्यांच्या गटाचे नेते दौलतराव नाईक या चकमकीमध्ये ठार झाले. हबकलेल्या इंग्रज सरकारनं फडक्यांना पकडून देणाऱ्यास मोठे इनाम जाहीर केलं. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबई प्रांताचा गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांचं मुंडकं आणून देणाऱ्यास त्याच्या दुप्पट इनाम देण्याचं जाहीर केलं. अशी पत्रकं लावली. त्यांच्या या बंडाचे पडसाद ब्रिटिश संसदेपर्यंत जाऊन उमटले आणि इंग्लंडच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी इतका असंतोष असून सरकारला याची कल्पना नसल्याबद्दल कठोर टीका केली. फडक्यांचं कार्य कुठं पोचले बघा. वासुदेव बळवंत फडक्यांची दृष्टी देशव्यापी संग्रामाची होती. त्यासाठी त्यांनी हैदराबादचा निजाम शीख रोहिले यांच्याकडे आपले प्रतिनिधी पाठवून त्यांना आपल्या लढतीत सामील होण्याची विनंती केली. रेल्वेचे रूळ उखडून टाकायचे, टेलिग्राफच्या तारा तोडून, कारागृहे फोडून सगळीकडे क्रांतीचा वणवा पेटून देण्याची त्यांची योजना होती. पण शेवटी इंग्रजांनी सोलापूर कर्नाटक सीमेवरील गंगापूर इथे फडक्यांना अटक केली आणि जन्मठेप शिक्षा भोगण्यासाठी एडनच्या तुरुंगात रवानगी केली. तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात ते पुन्हा पकडले गेले आणि शेवटी आमरण उपोषण करून त्यांनी तिथे प्राण सोडले. जतींद्रनाथ मुखर्जी उर्फ बाघा जतीन. पुढच्या भागात ऐकूया. या सगळ्या क्रांतिकारांना सॅल्यूट. राष्ट्राय स्वाहा.